स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 31 ऑगस्टचा म्हणजे आजचा निर्णय आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। या योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाहिजे असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, आज 31 ऑगस्ट अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल तारीख सांगण्यात आलेली होती, या अगोदर 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगण्यात आलेली होती। पण आता महिलांसाठी खुशखबर आहे। तसेच आज फक्त याच महिलांना पेमेंट मिळणार आहे। कोणत्या महिलांना पेमेंट मिळणार आहे, पेमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ। तर पहा, आजच अंतिम तारीख आहे का, हा तुमचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे अर्ज करण्यासाठी आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असं आपल्याला अगोदर सांगण्यात आलेलं होतं, परंतु महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कंटिन्यू निरंतर अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी आता कोणतीच विशिष्ट अशी शेवटची तारीख असणार नाही। तुम्ही 31 तारखेनंतरही अर्ज करू शकणार आहात। ज्या महिलांना काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा काही त्यांच्या अडचणी असतील, ज्या अर्ज करू शकल्या नाहीत, त्यांना आता इथून पुढे कधी पण अर्ज करता येणार आहे, कारण अर्जाची जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालू आहे। अर्जासाठी विशिष्ट शेवटची तारीख नाही। त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे, तुम्ही अर्ज करू शकता। आज ज्या महिलांना पैसे येणार आहेत त्या महिलांसंदर्भात माहिती पाहू। ज्या महिलांना यापूर्वी 3000 रुपये जमा झाले नाहीत, 3000 रुपये म्हणजे जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे जमा झाले नाहीत, अशा महिलांना आजच्या तारखेला ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे आणि आधार कार्ड बँकेची सीडिंग आहे, त्या महिलांना पेमेंट येणार आहे। आज शेवटची तारीख आहे। 29 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 29, 30 आणि 31 आज सर्व ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे, आधार सीडिंग आहे, त्या सर्व महिलांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे येणार असे सांगण्यात आलेले होते आणि आज शेवटची तारीख असल्यामुळे सर्वांना पैसे मिळून जातील। ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत त्या महिलांना पैसे मिळणार आहेत। आता इथून पुढे ज्या महिलांना पैसे येतील ते सप्टेंबरमध्ये येणार आहेत आणि तो 3रा हप्ता असणार आहे। ज्या महिलांना या अगोदर 3000 मिळाले होते त्यांना 1500 रुपये मिळतील आणि ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना डायरेक्ट 4500 रुपये DBT अंतर्गत त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत। तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी चेक करायचं आहे तुमचा अर्ज मंजूर आहे का। अर्ज मंजूर आहे तरी पण पैसे आले नाहीत तर बँक अकाउंटचे आधार कार्ड सीडिंग आहे का हे चेक करा। आणि हे करूनही जर तुम्हाला पैसे आले नसतील, जरी अर्ज मंजूर असेल, आधार कार्ड लिंक असेल आणि तर पण पैसे आले नाहीत, तर तुम्हाला जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता। त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, पैसे न आल्याबद्दल तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकता। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।